रामकृष्ण हरी. शतपत्र भेद न्याय. लौकिक न्याय संग्रहामध्ये शतपत्र भेद न्याय नावाचा एक न्याय सांगितलेला आहे. म्हणजे तो लौकिक न्याय आहे. त्याचा शब्दशः अर्थ काय, तर शतपत्र भेद असा शब्द आहे ना. तर शत म्हणजे 100, पत्र म्हणजे पानं, झाडाचे पानं. गीतेमध्ये आहे वर्णन तसं की पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे पत्रम म्हणजे पाणी आणि पुष्प म्हणजे फुले. तर त्याला पानाला पत्र म्हटलेलं आहे. शतपत्र म्हणजे काय, तर मग 100 पाणी. भेद, भेद शब्द आहे, शतपत्र भेद. तर भेद म्हणजे काय, तर त्या पानाला आपल्याला छिद्र पाडायचं, भेदन करायचं त्याचं. न्याय काय, न्याय याच्या बाबतीत तर बघा, 100 पाने झाडाची किंवा विचारसागर ग्रंथामध्ये सुद्धा 4थ्या तरंगामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. तर शतपत्र भेद न्याय, 100 गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या त्यांनी आणि 100 गुलाबाच्या पाकळ्या एकावर एक रचायच्या, लावून ठेवायच्या, त्याचा असा गठ्ठा तयार करायचा आणि सुईनं काय करायचं की त्याला छिद्र पाडायचं. ज्यावेळेस आपण जोरात सुई त्याच्यामध्ये टोचली त्यावेळेस त्या 100 पानांना एकदम छिद्र पडलं असं आपल्याला वाटतं. परंतु 100 पानांना एकाच वेळेस छिद्र पडत नाही. का, तर नियम काय सांगतो, किंवा तीच क्रिया सूक्ष्मपणे तपासली तर काय लक्षात येतं की पहिल्या पानाला किंवा पहिल्या पाकळीला भेद झाल्याशिवाय, म्हणजे पहिल्या पाकळीचा भेद झाल्याशिवाय, पहिल्या पाकळीला छेद दिल्याशिवाय सुई दुसऱ्या पाकळीपर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या पाकळीला मधून ती सुई आरपार जाईल, नंतर तिसऱ्या पाकळीमधून, असं 100 पाकळ्यामध्ये त्याला छिद्र पाडण्यासाठी जो काय कालावधी लागणार आहे, 100चा कदाचित लक्षात येईल आपल्या की पहिल्या आणि 100व्या पाकळीचा, पण पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या पाकळीमध्ये छिद्र पाडतानाचं जे अंतर आहे, कालाचं सूक्ष्म अंतर आहे, ते मात्र आपल्या लक्षात येणार नाही. परंतु ते असतं हे सांगणारा जो न्याय आहे त्याला शतपत्र भेद न्याय म्हटलेला आहे. कुठं वापरता येतो हा न्याय, तर ज्यावेळेस काही लोक शतावधानी असतात असं म्हटलेलं आहे. शतावधानी म्हणजे एकाच वेळेस अनेक बाबींकडे लक्ष त्यांचं असतं, एकाच वेळेस अनेक ज्ञान ते ग्रहण करत असतात. किंवा आपण बघतो की काही लोक दोन्ही हातानं एकाच वेळेस 2 वेगवेगळ्या गोष्टी लिहित असतात. परंतु एकाच वेळेस अंतःकरणामध्ये स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान किंवा अन्य 2 वेगवेगळी ज्ञाने ही उत्पन्न होऊ शकत नाहीत. त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म असं काळाचं अंतर असतं. परंतु त्या अत्यंत सूक्ष्मपणामुळं, त्या अंतराच्या सूक्ष्मपणामुळं ते आपल्या लक्षात येत नाही. त्याला शतपत्र भेद न्याय असं म्हणतात.